सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझी हिची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी ब्रह्मा सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादी चारी मुक्तीचा लाभ होतो. हे सकृदर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारी उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे. श्री तुकोबारायांनी परमप्रीतीने भगवनामोच्चारण करणे हीच हरीची सेवा आहे असे सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदात हरिमुखे म्हणा असे दिरुक्तुने सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार सुचवले आहे. क्षणभर या पदाचा अर्थ म्हणजे अति अल्पकाल असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारण रूप सेवा असता चारी मुक्तीचा लाभ होतो असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे. म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहे असे विचाराने जाणून त्यांचे तादात्म्य सोडवणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेच देवाचे द्वार सुचवले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणती शंका घेईल तर हरी नामस्मरण केल्या वाचून चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरी नामस्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. क्षणभर याचा अर्थ लावता तर अनंत जन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानाचंच आहे अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चार मुक्तीचा लाभ होतो. चौवेदी जाण सई शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीती तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनघाट हरी दिसे. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील साराभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात त्याचप्रमाणे 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणे ह्यामध्ये सारभूत असणाऱ्या हरींचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांझट कथांचा मार्ग टाकून दे. हरी जो एक आत्मा आणि त्याची व्याप्ती मायोपधिक शिवांमध्ये व अविद्योपासक जीवांमध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्यास समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालू नको. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी म्हणजे वैकुंठ. हरी हे त्या वैकुंठाचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासे भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय. म्हणजे त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे. 3 गुणांचे पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार आहे.
ह्या सारासारांचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच होय. जे गुणासहित साकार आहे ते सगुण, जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. म्हणजेच सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण. गुण फक्त तेवढे अधिक वा उणे, कारण हरीची व्याप्ती दोहीतही समानत्वे करून आहे. त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काहीही हरकत नाही. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्याने त्याच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्रदिक जड इंद्रियास होणे शक्य नाही. यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसता भगवत चिंतन करण्यातच घडून जा. त्याच्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला आहे असे समज. जे व्यक्त नसून अमृत आहे, ज्यास आकार नाही व ज्याच्यापासून चर व अचर अशा उभयभवात्मक जगताची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याची जोड आहे. यापुढील हरिपाठ व त्याचा अर्थ पुढच्या भागात बघू.